आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा, आई. विक्रांत, काय झालं? बाबा, गिरीजाला बेल मिळाली. काय? उद्या सोडणार आहेत तिला. देवानं ऐकलं माझं. पोर सुटली एकदाची. विक्रांत, तुला माहितीये माझा तर डोळ्याला डोळाच लागत नव्हता. आई, आता काळजी नको करू. आता सगळं ठीक होईल. अरे भाईलाच हवं. मला तर असं वाटतंय की गिरिजा घरी येते याचं आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करायला हवं. बेस्ट बेस्ट आयडिया आहे काका. हे तर असं बोलतायत जसं काही ही बाई पराक्रम गाजवून आली आहे घरी. मावशी, हो ना? हो हो, काहीच हरकत नाही, पण तिला आधी घरी तर येऊ देत. आई, उद्याच येते गिरीजा घरी. सिरियसली? वाव विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. मला का? शेवटी तुमचं प्रेम जिंकलंच ना. उद्या येते ना गिरीजा घरी? हो. मग आपण उद्याच जाऊयात तिला भेटायला. नाही, उद्या नको. का? अगं म्हणजे उद्या घरी येऊ दे तिला, सेटल होऊ दे, मग भेटू आपण. अरे त्यात काय सेटल व्हायचंय? हे बघ, उद्या आपण सगळे जर तिला भेटायला गेलो तर तिच्यावर उगाच दडपण आहे. त्यापेक्षा तिला येऊ दे, सेटल होऊ दे, मग भेटू. मला वाटतं विक्रांत बरोबर बोलतोय. येस, राईट. आणि एनिवे गिरिजा घरी येतेच ना आता. आपण काय कधीही भेटू शकतो तिला. हो, आपल्यासाठी गिरीच्या घरी येणं महत्वाचं होतं. आई, आता तू तुझा उपवास सोड. काव्या, ज्यूस कोणासाठी आणला होता? मावशीसाठीच. घेत नव्हती पण. मग दे ना. काय पानसट जेवण बनवतात ग हल्ली. घशाखाली घास पण उतरत नाही. कधी कधी असं वाटतं स्वतः जाऊन जेवण बनवावं. हे कशाला? जे मिळतं ते गप गिळ की, नाही तर सगळं जेवण आपल्याला करावं लागेल. हा डबा घ्या. तुझा डबा आम्हाला का देतेस? कारण उद्यापासून मी इथे नसेल. म्हणजे उद्या मी घरी जाते आणि मी घरी गेल्यावर तुम्हाला घरचं जेवण कसं मिळेल? आज पोटभर खाऊन घ्या. आम्ही तुला इतका त्रास दिला तरी तू तुझा डबा आम्हाला देतेस? हो. का? कारण मला माहितीये तुम्हाला माझ्या घरचं जेवण खूप आवडतं. आम्ही तुला उगाच त्रास दिला. बिचारी चांगली मुलगी आहे ग. पण काही म्हण, तू आमच्या नेहमी लक्षात राहशील. खाऊन घ्या. प्राची, बाई सगळं घर ना छान स्वच्छ पुसून घ्या. अगो किती पसारा करून ठेवलाय तुझ्या पोरीने. आवर ना गो जरा. आणि अजून पसारा वाढवते.
अगो आवर ना जरा, आवर लवकर. आवडते ना. आवरते ना काय, रेंगाळत काम करू नको. लवकर लवकर आटप तू. चल पटपट. प्राची, बायची खोली आवरली तू? आवडते आवडते. आवरते काय? वेळ किती कमी आहे, काम किती आहेत? तू काय दात काढत बसलायस? हा टॉवेल इकडे टाकतात, जागेवर ठेवता येत नाही तुला? धडा कुठला? आवरा रे, पटापटा आवरा काम. आई आई जरा शांत हो. काय चाललंय तुझं? काय चाललंय? बाई येणार आहे माझी. तिला सगळं घर कसं स्वच्छ दिसायला पाहिजे. एवढे दिवस त्या कोणवाड्यात कशी राहिली माझी बाई काय माहित. आता घरात आली ना की तिला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे बघ, म्हणून करते सगळं. आई मान्य आहे ग, पण केवढी पॅनिक होतेस तू. गप ग तू, माझी बाई येणार आहे एवढं तर करायलाच पाहिजे ना. आणि हो, ती आली की ताई तू तिथे कशी राहिली असे फालतूचे प्रश्न विचारू नको तिला. आई खरं तर हे तू स्वतःला सांग. म्हणजे नाही आम्ही गोडी नाही विचारणार, पण ती आल्यानंतर हे प्रश्न तूच तिला विचारशील काय? मला चेष्टा करता माझी. आईचं मन काय कळणार रे तुम्हाला? चेष्टा नाही ग, पण ती आल्यानंतर तूच असे प्रश्न विचारू नको ज्याने तिला त्रास होईल. नाही गो बाय, माझ्या बायला त्रास होईल असं काहीच करणार नाही मी. आधीच खूप सोसलंय तिने. आई बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही फक्त सांगा ताईंना खुश ठेवण्यासाठी आपण काय करायचं. आपण सगळं करू. मग सगळं आवरून घ्या. हो. ताईची खोली एकदम नीट नेटकी दिसली पाहिजे. आणि लक्ष करा सगळं. आधीच चेष्टा करता सारखी माझी. बाय येणार आहे माझी, बाय येणार. पेटी ठेवलीस ना? बाय कधी एकदा येते असं झालंय गो मला. गाडीचा आवाज. ताई आली वाटतं. वा पेटो. आई ताई आली. आली बाय. चल लवकर. आई गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. आई आपली ताई आली. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. ताई मी खूप मिस केलं तुला. कशी आहेस तू? चल.
तूच बोल रे. नाही तर आम्हाला टेन्शन येईल म्हणून बाय काय बोलायची नाही. सगळं सहन करेल पण बोलणार नाही. आणि सहन करणं हा ताईचा स्वभावच आहे. तूच बोल विक्रांत. तुझ्या समोर ना मनातलं काहीतरी बोलेल तरी. आई, आज आपण मस्त जेवणाचा बेत करूयात. ताईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू. काय? हा हा विक्रांत, तू पण जेवायला थांबा. नाही तू असलास ना तर बाय जरा नीट जेवेल तरी. हा. चल बाय, आपण तयारीला लागू. ए चिटल्या, तुझं काय? जा ना अभ्यास कर. कसला अभ्यास करू रे? माझी एक्झाम तर संपली आहे. अरे हा, मग एक काम कर, ताईसाठी आईस्क्रीम घेऊन ये, नाहीतर कुल्फी. ताईला आवडते ना. जा 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 लवकर घेऊन ये. आपण त्याला सरप्राईज देऊयात. जा. हा रे, मस्त आयडिया आहे. तशी अक्कल आहे म्हणा तुला, म्हणजे अगदीच बेत. जातेस ना? जाते जाते. निघ लवकर. निघा रे. विक्रांत, ताई असं का बोलली असेल? माहिती नाही, मी पण तसाच विचार करतोय. घरापासून लांब असला ना की घराची किंमत कळते. आणि ती मला कळली आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घर काय असतं हे कळलंय. हा बोल विक्रांत. काय? अरे वा, अरे ही तर गुड न्यूज आहे. हो हो. मीना, मीना. काय काय झालं? मीना अगं, विक्रांतचा फोन होता. गिरिजा आत्ताच घरी आले. आत्ताच ते सगळे घरी आले. देवा, पावलास रे बाबा. पोर एकदाची सुखरूप घरी आली. मीना, नक्की तूच बोलतेस ना? हो का? काय झालं? अगं त्या दिवशी तर तुला गिरीजा नकोशी झाली होती. आता जशी गिरीजा घरी आली आहे तशी ती निर्दोष आहे हेही सिद्ध होईल. हो, अगदी तसंच होऊ देत. आता मी मनापासून बोलतेय तरीही संशय घेताय. मी काही बोललो का? मी फक्त तुझ्याकडे बघितलं. हो का? चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते हेच. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तेच जे तुला कळलंय. बघितलंस काव्या, हे असं असतं यांचं. आता मी काय चुकीचं बोलले? विक्रांतच्या भल्यासाठीच बोलले ना. हो मावशी, बरोबर आहे तुझं. पण काका काही तुला बोल नाही लावत आहेत अगं. ते नॉर्मलीच सांगतायत. तू उगाच काहीतरी मनात आणू नकोस ना. काका खरंच नॉर्मली सांगतायत, हो की नाही काका? थँक्स काव्या, बरं झालं तुला कळलं. नाही, तू म्हणतेस तसं असेल ना काव्या तर ठीक आहे. पण मी परत एकदा सांगते, माझ्या मनात दुसरं तिसरं काहीही नव्हतं. मीना, तुझ्या मनात नक्की काय चाललंय हे मला कळेलच. आणि नाही कळलं तर मी शोधून काढेन. विक्रांत, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? कोणती? आपण ताईला साड्या नेऊन दिल्या होत्या, पण जाताना ताईने जी साडी नेसली होती त्याच साडीमध्ये ताई आता परत आली.
गौरव, मला असं वाटतंय की इथे नेमकं काय झालं ना हे आपल्याला फक्त गिरिजाच सांगू शकेल. या सगळ्या गोष्टींचा गिरिजाने एवढा विचार केला असेल ना. मी जेव्हा डबा घेऊन गेलो होतो तेव्हा तिला विचारलं, ताई तू साडी नाही बदललीस? पण ती शांतच होती. आणि आता मगाशी बोलता बोलता म्हणाली की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घर आठवतं. मला असं वाटतं की तिला तिकडे खूप त्रास झाला असणार. विक्रांत, या गोष्टींमुळे ताईने स्ट्रेस घेतलाय नक्की. त्यामुळे आता आपण तिला यातून सावरला पाहिजे. करेक्ट आहे तुझं. आपणच तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. काका, तुम्ही नका ना रागवू मावशीवर. तिच्या मनात खरंच काही नसेल तसं. काव्या, तुझ्या मावशीला मी इतकी वर्ष ओळखतोय. मला माहिती आहे तिच्या मनात काय आहे काय नाही ते. करेक्ट आहे तुमचं. पण तुम्हीही बघितलं ना काका, तिने उपवास केले होते गिरिजासाठी. तिलाही काळजी वाटत होती तिची. आणि तिला हेही वाटत होतं की गिरिजा सुटावी लवकरात लवकर, तिला बेल मिळावी. काका, आता जे झालं ते विसरून जा. गिरिजा आलीये ना घरी, आता बघा सगळं पॉझिटिव्हच घडणार. काव्या, तुझी मावशी तुला वाटते तेवढी साधी नाहीये. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू असणार. पण मी सुद्धा शांत बसणार नाहीये. मला सावध राहायला हवं. आत येऊ का? अरे असं काय विचारतोयस? अरे असं का विचारतोय म्हणजे विचारा नको का? एखाद्याच्या रूम मध्ये यायचं म्हटल्यावर परमिशन घ्यावी लागेल ना. अरे बाकीच्यांचं ठीक आहे, तू का असं विचारतोयस पण? का म्हणजे? का म्हणजे? अरे ताईचा होणारा नवरा आहेस तू. गौरव, तू पण ना. मग ताई, म्हणजे कसं वाटतंय घरी येऊन? फ्रेश वाटतं ना? हो. अरे तू का गप्प आहेस? सांग ना प्लॅन आपला. प्लॅन? अरे प्लॅन. हा प्लॅन. गिरिजा, आज मी इथेच थांबणार आहे. आई म्हणाली की माझ्या आवडीची ती खीर बनवणार आहे. एकत्र जेवूयात आपण सगळे. मी काय म्हणतो विक्रांत? काय रे? ताई आता आली ना घरी, तर ते तुला सजेशन हवं होतं ना ताईकडून कॅफेसाठीच. विचार ना ताईला आत्ताच. हो बरोबर आहे, ते खूप महत्वाचं आहे. आता काम सुरू करावं लागणार आहे आपल्याला. हो, आणि माझी काही मदत लागली तर बिंदास सांगा मला. अरे म्हणजे सवाल? अरे माझी एक्झाम झाली ना की मी पण ताई सोबत येणार तुझ्या कॅफेमध्ये मदत करायला. हा काय ताई? हा चालेल ना. गिरिजा, कॅफे बाबतीत काय सजेशन्स असतील तर सांग ना. हा म्हणजे तयारी करायला. आजकालच्या पोरांना काम धंदे नाही,
बाईक गावली का रावले उभे तो नाही बघ आता कोण फोन करता बाईक काय. हा बोला. काय चाललंय काय? माझं काय चाललं काय ना, मी आपलं रस्त्यानं चाललं शिरला का ना. आता तुम्ही कुठे जाताय? कुठे जाताय म्हणजे माझ्या लाडक्या पुतणीक भेटाक नको? गिरिजाला भेटायला का? काय प्रश्न तुमचं का हो एवढं मोठं पराक्रम गाजवून नेली माझी पुतणी, पण त्याचं कौतुक सोहळं करूक नको. हा म्हणजे कौतुक कमी आणि सांत्वन जास्ती करायला जाताय तुम्ही, हो ना? बाकी काही म्हणा मीनाताई, आजकाल माझ्या मनात काय चाललेला ना तर माझ्यापेक्षा तुमका जास्त लवकर कळता. हे बघा मी लहानपणापासूनच हुशार आहे, कळलं ना? हो. बर आता जाताय तुम्ही तर तिचं असं सांत्वन करा ना की आयुष्यभर लक्षात राहायला हवं. त्याची काळजी सोडाव तुम्ही. माझ्या पुतणी बरोबर अशी गळा भेट घेते ना बघाच तुम्ही शिरला का ना. चांगलंय चांगलंय, पण काय हो नेमकं काय तुमच्या डोक्यात? माका ना त्याका वेड्या करून टाकूचा. म्हणजे सोप्या भाषेत सांगा का, माका ना त्याचं मानसिक छळ करूचो शिरला का ना. त्याने काय होईल? त्याने काय होईल तुमका कळणार नाही. अहो एक वेळ ना शारीरिक छळ परवडलो, पण मानसिक छळ नको रे बाबा. करा करा, आज तुम्ही बॅटिंग करा. बाकी उद्या मी जाणारच आहे गिरिजाला भेटायला, आय मीन छळायला. बरं बरं ठेवा ठेवा. काव्या हे बघ बाळा, तू काही गैरसमज नको करून घेऊस प्लीज. तुला वाटतं तसं काही नाहीये खरंच. काही म्हणालीस का मावशी? काहीच ऐकू नाही आलं. नाही मी मैत्रिणीशी फोनवर बोलत होते ना, तर तिला सांगत होते की उद्या गिरिजाला जाऊन भेटेन म्हणते. ओ ओके. खरंच ग, तिला कधी एकदा भेटेन ना असं झालंय बघ. रिअली? हो ग. नाही भेट भेट, तिला सुद्धा बरं वाटेल. ए मावशी, माझं ना तुझ्याकडे काम होतं. बोल ना. तुझ्या हातची कडक कॉफी हवी. एवढंच ना? आत्ता आणते बघ. मावशी मला हा फोन घ्यावा लागेल. नशीब या काव्याने काही ऐकलं नाही. कसं शक्य आहे? गिरिजा मयेकरांना बेल मिळाली? हो. कोण तो? काय नाव त्याचं? रजनीकांत. हा तो तर म्हणालेला की अशा गुन्ह्यांमध्ये तिला बेल मिळणार नाही. अय्या रजनीकांत. न्यूज अगदी बरोबर आहे ना? हो सर, आता येईल ती बाहेर ड्युटीवर. अहो म्हटलं आता येईल ती बाहेर ड्युटी. ऐकलंय मी. पहिल्यांदा बोललात ना तेव्हाच मला कळलंय. घाबरला? नका घाबरू. तुमची ती बया आहे ना, जशी येईल ड्युटीवर तशीच परत जाईल. म्हणजे? वाचन. वाचन नावाचा एक शब्द असतो, तो आयुष्यात पदरात पडलाय का तुमच्या? वाचन वाढवा. कसं आहे, ज्या माणसावर केस चालू आहे किंवा ज्या माणसाची क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्या माणसाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कामावर ठेवता येत नाही. पण सर तिला काढणार कोण? मॅनेजमेंट काढेल. मी त्यांना काढायला लावलंय तिला. आणि तुम्ही जर जास्ती बोललात ना तर तुम्हालाही काढेन मी. सर मला का? सर मी काय केलंय? घ्या.
नको ना नको सर, प्लीज मला नका काढू. मी काय केलं? वाचा वाचा. कसं आहे सिस्टर वनिता, हेड नर्स मिस गिरिजा मयेकर यांना कामावर काढून टाकलं, तर त्या जागी हेड नर्स म्हणून कोणाला अपॉइंट करणार? कोणाला? नीट ऐका. त्या जागी हेड नर्स म्हणून कोणाला अपॉइंट करणार? कोणाला? देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय चाळणी घेऊन गेलेलात का हो? वाचा ना लेटर इंग्लिश मध्ये. मिस वनिता, यू हॅव बीन अपॉइंटेड ॲज अ हेड नर्स ऑफ अ सिटी हॉस्पिटल. वनिता सर, या हॉस्पिटलमध्ये मी एकटीच वनिता आहे सर. म्हणजे मी हेड नर्स. कॉंग्रॅच्युलेशन. हेड नर्स झालात तुम्ही, काही न करता. बघा ना, कुणाच्या चुकीचा कोणाला फायदा होतोय. हो ना सर. कमवा, पैसे कमवा. आता काय तुम्हाला बोनस मिळणार, तुम्ही पैसे कमवणार. थँक्यू सर, थँक्यू. आमच्यासारख्या गरिबांचं काय होणार? सर मला कळलंय, आणि तुम्हाला मी आधीच माझं उत्तर दिलंय ना सर. लांब 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 हॉस्पिटल आहे. मिस वनिता, आयुष्यभर एक लक्षात ठेवायचं, माझ्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळालं. माझ्यामुळे मिस गिरिजा मयेकरांना नोकरी सोडायला लागली, फक्त आणि फक्त माझ्यामुळे. तुम्हाला खरं सांगू, खरं अगदी मनापासून खरं सांगू, मिस गिरिजा मयेकर या हॉस्पिटलमध्ये नसणार आहे. म्हणजे त्यांच्यासारखी गुणी नर्स या हॉस्पिटलमध्ये नसणार आहे. त्याचं खरंच दुःख होतंय मला, आनंद पण होतोय. म्हणजे तिचं टर्मिनेशन लेटर मी तिच्या हातात असं देणार, मग ती कावरी बावरी होणार आणि मग मी तिला सावरणार. नको रडू, मी आहे ना, मी सावरणार तिला. काय सर? नाही मग गो अँड सेलिब्रेट युअर प्रमोशन. गो गो गो, सांगा तुमच्या मैत्रिणीला. थँक्यू सर. हेड नर्स आली. अरे तुम्ही ना आत्ताच लिहिलंय ना लेटर. अयो सर, आत्ताच हेड नर्स झाले तर लक्षातच नाही. थँक्यू सर. जा जा जा. थँक्यू. जा. पायावर धोंडा मारून नाही ना घेतला मी स्वतःच्या. आई, अगं नको काळजी करूस. चिटल्या गेली ना बोलवायला. येईल ताई. ये बस ये. सुरुवात कर बाय. जेव. काय झालं गो बाय?